श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सारसम्पदः गुरोः पादोदकं सम्यक् तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1659व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज कार्तिक शुद्ध अष्टमी, शनिवार दिनांक 9 नोव्हेंबर 2024। उपदेशामृत संग्रह भाग 7 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 27/3/1993, बैठक क्रमांक 158। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी श्री क्षेत्र गाणगापूर आनंद यात्रा यावेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग 13। पुढील भागात आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी पुढे म्हणतात, सर्वसाधारण सर्व माणसं आपापल्या धर्मस्थानात जाण्याचा रिवाज पाळतात, परंतु काही वेळेला पर्यटक आपले लोक दुसरीकडे लांब ठिकाणी गेले तर दुसऱ्या धर्माच्या देवस्थानात काही विशिष्ट बांधकाम, मूर्ती, स्मारके पाहण्यासाठी जावे लागते। असे केल्याने आपल्या मनातील भावना दुखवून घेऊ नयेत। पर्यटक म्हणून तुम्ही कुठेही जाऊ शकता। तुमच्या स्वतःच्या भावना स्थिर असल्या की इतर ठिकाणी जाऊन काही फरक पडत नाही। राजकारणी लोकांच्या भावना दाखवायच्या वेगळ्या असतात, ते सर्व धर्मात हिंडत असतात, त्यांना तसे वागावे लागते। येशू व महम्मद पैगंबराबद्दल आपल्या मनात काहीच रोष नाही, परंतु त्याला अनुयायी चांगले मिळाले नाहीत। सामान्यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांना त्यात यश येत नसते। बौद्ध धर्माच्या संस्थापकाने बुद्धाने अहिंसेसाठी खूप प्रयत्न केले, परंतु अखेरीस हरणाचे मांस खाऊन त्याने मरण स्वीकारले। शिष्यानेच त्याला त्यांच्या इच्छेप्रमाणे हरणाचे मांस शिजवून खायला घातले व त्याने ते अपचन होईपर्यंत खाल्ले। त्याची आठवण म्हणून त्याचा एक दात त्याच्या अनुयायांनी सांभाळून ठेवला आहे। मुस्लिम समाजात हजरत बालाचे फार प्रस्थ आहे। आपल्याकडे संन्यासी स्वतःचे श्राद्ध करतात व नंतर संन्यास स्वीकारतात। याचा अर्थ त्याने पुढले जीवन परोपकारासाठी जगावे व स्वतः मृतवत जगावे। परोपकार करीत राहावे, सुखदुःखाच्या भावना ठेवू नयेत, देहभाव विसरून जावे। आपल्याकडे काही वेळेला लढाईत, अपघात स्थळी काही माणसं जखमी होतात किंवा खूप दिवस अज्ञातवासातच असतात, तेव्हा घरची मंडळी त्यांना मृत समजून पुढल्या क्रिया करायला सुरुवात करतात। जर सुदैवाने अशी व्यक्ती काही दिवसांनी, वर्षांनी घरात परत आली तर सर्वांची पंचायत होते, कारण त्या माणसाची श्राद्धे सुद्धा घरच्यांनी केलेली असतात। अशा वेळी त्या घरात केलेली श्राद्धे त्या जिवंत व्यक्तीच्या घराण्यातील पूर्वीच्या मृत व्यक्तींना मिळतात। अशा कृत्यामुळे दोष राहत नाहीत, परंतु पूर्वीच्या मृत व्यक्तींपर्यंत त्या क्रिया पोहोचून त्यांना शांतता मिळते। माझा जन्म हा धर्माचे कार्य करण्यासाठी आहे। हे कार्य मला तुमच्या सर्वांच्याकडून करून घ्यायचे आहे, त्यामुळे सर्व भक्तांवर माझे लक्ष असतेच। काही वेळेला भक्तांच्याकडून चुकाही होत असतात, परंतु त्यांच्याकडून कार्य करून घ्यायचे असल्याने मला काही वेळेला दुर्लक्षही करावे लागत असते। आता इथेही काही भक्त हॉटेलात भजी खाणारी आहेत, तसेच मंदिराच्या ठिकाणी पूजा चालू असतानाही आम्ही महाराजांचे भक्त आहोत सांगत असतात। माझे नाव घेऊन पूर्वीही काही भक्तांनी पूजा केल्या होत्या, तसे करणे योग्य नाही। येथील कार्तिकी पौर्णिमेच्या कार्यक्रमाला मला पायाच्या दुखण्यामुळे येता आले नाही, तेव्हा काही भक्त गाणगापूरला येऊन गेले। हे काही त्यांनी योग्य केले नाही। खरे पाहता तुम्हा सर्व भक्तांपैकी कोणीही मी तुमच्या आयुष्यात येण्याच्या आधी गाणगापूरला येत नव्हता। मी दरवर्षी त्या काळात येतो हे पाहून तुम्ही इथे यायला लागलात। अशा परिस्थितीत मी जर इथे येऊ शकलो नाही तर तुम्ही सुद्धा कोणीही इथे यायला नको होते। आजपर्यंत तुम्ही तुमच्या गुरूंच्या सानिध्यात इथे आलात, सहवासात राहिलात। असे असताना ते इथे आले नाहीत तर तुम्ही सुद्धा यायला नको होते। काही भक्त तर गटागटाने आले होते, हे सुद्धा योग्य केले नाही। भक्तांनी तारतम्य ठेवायलाच पाहिजे होते।
तुम्ही एकदा मला गुरुस्थानी मानल्यावर मी इथे नसताना तुम्ही इथे येणं ही एक प्रकारची प्रतारणाच आहे. तुम्ही असे कोणी आचरण करू नका. तुम्हाला सुधारण्यासाठी मला रागवायलाच लागते. इथे कोणीही कोणत्याही गावातील परगावातील भक्तांनी गटबाजीने येऊ नये व वागू नये. हे कार्य मला तुमच्या सर्वांकडून करून घ्यायचे आहे. या कारणामुळेच व तुमचाही उद्धार करण्याचे कार्य माझ्याकडे आल्याने मी तुम्हाला तोडून टाकत नाही. गावातले भक्त व परगावातले भक्त असेही वाद तुमच्यात असता कामा नयेत. पूर्वी काही भक्तांच्याकडून अनवधानाने असे प्रकार झाले आहेत, पण त्यांना मी इथे बोलवून समज दिल्यावर त्या भक्तांच्याही लक्षात ती चूक आली व त्यांचेही वागण्यात आता खूप सुधारणा झालेली आहे. तसेच काही सेवेकरी मंडळीही चुका करीत होती. आश्रमातल्या बातम्या बाहेर जात होत्या. जुन्या सेवेकऱ्यांच्यातही त्यामुळे वाद होऊ लागले. तेव्हा मला खूप कडक निर्णय घ्यावे लागलेले आहेत. मला तुमच्या अशा गैरवागण्याने खूप क्लेश होत असतात. बाहेरगावच्या भक्तांनी आपल्याबरोबर विनाकारण नवीन नवीन मित्रास नातेवाईकांना परवानगीशिवाय आणू नये व इथे प्रत्येकाने आश्रमात आल्यावर नियमाप्रमाणेच आचरण ठेवावे. सेवेकऱ्यांशी व स्थानिक भक्तांशी कामापुरते संबंध ठेवावेत. आपसात कोणतेही वाद होतील असे व्यवहार करू नयेत. सेवेकरांना भेटवस्तू किंवा काहीही देण्याची पद्धत पाडू नये. सेवेकरी हे आश्रमाच्या व माझ्या सेवेसाठी नेमलेले असतात. तुम्ही आल्याने त्यांचे मन व लक्ष विचलित होता कामा नये. आश्रमातील त्यांच्या सेवेमध्ये कीळ बसते. काही भक्त स्वयंपाकघरातही जाण्याचा प्रयत्न करतात. तेथील आचार्याशीही कोणी संपर्क ठेवू नये. माझ्याकडे येताना तुम्ही कोणालाही मध्यस्थ म्हणून आणू नका. सर्वांनी संस्थेचे कार्य करायला पुढे यायला पाहिजे. तुम्ही कोणीही माझ्याकडे पाहून माझ्यासारखे वागण्याचा प्रयत्न करू नका. गुरूंच्या पावलावर पाऊल ठेवून चालणं म्हणजे त्यांचा प्रतिस्पर्धी होण्याचेच लक्षण असते. ते पाप तुम्ही कोणीही करू नका. असे तुम्ही कोणी करण्याचा प्रयत्न जरी केला तरी तुमची पळता भुळी थोडी होईल. तुम्हा सर्व भक्तांना या चरणांचा आधार मिळाला आहे. आता इथेच स्थिर लीन राहा. निरपेक्ष सेवा करीत राहा. सेवा करताना चरणी मुक्ती मिळू दे असा भाव आला पाहिजे. हिंदू धर्मात चरणांचे फार महत्त्व समजले जाते, कारण भगवंतांनी जेव्हा विश्वरूप दर्शन दिले तेव्हा ते 2 पायांवर उभे राहूनच दिले आहे. त्या रूपामध्ये सहस्त्रमुख त्यांनी निरनिराळ्या देवदेवतांची धारण केली होती. सर्व देवदेवतांचे दर्शन त्यात समाविष्ट होते. त्यामुळे भगवंताच्या पायाचे दर्शन महत्त्वाचे आहे. अशा या चरणांच्या सहवासात सदैव राहा व तिथेच चरणांचीच मुक्ती मिळू दे अशी भावना सदैव मनात बाळगा. येथील पुजारी दिवसभर आलेल्या भक्तांच्याकडून कसे उत्पन्न मिळवता येईल याचे मार्ग शोधत असतात. हल्ली तर त्यांनी भगवंताची मूर्ती अशा तऱ्हेने तयार केली आहे की भक्तांच्या मांडीवर ती त्यांना देता येते व एक हात भक्ताच्या डोक्यावर त्यांना त्या मूर्तीचा ठेवताही येतो. भक्तांना अशा पूजेचे समाधान मिळते व त्याचे पैसेही यांना चांगले मिळतात. तसेच पालखीच्या वेळी मार्गावर झोपवणे असे निरनिराळे मार्ग ते उत्पन्नासाठी शोधून काढलेले आहेत. असे त्यांनी किती केलं तरी त्या मूळ चरणांची त्यांना पूजा करताना इथे काहीही गडबड केलेली चालत नाही. अन्न शिजवले की माशा येणारच. तरीसुद्धा अन्न हे शिजवणे जसे चालूच असते तसेच हे अनंतकाळ चालू आहे. मूळ चरणांची सेवा इथे रोज नित्याने गेली 600 वर्षांपेक्षा अधिक काळ घडत आहे. हेच महत्त्वाचे आहे. तुम्हीही सर्वजण त्या सेवेमध्ये सहभागी व्हा. हे चरणच तुम्हाला कायम आधार देणार आहेत. दरवर्षी येथे येत जा. माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतीलच. श्री गुरुदेव दत्त.